शिवरायांची वाघनखं साताऱ्यातून नागपूरला रवाना होणार आहेत। 30 जानेवारीला कडेकोट बंदोबस्तात वाघनखं नागपूरला रवाना होणार आहेत। गेल्या 6 महिन्यांपासून वाघनखं साताऱ्यात आहेत। या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी साई सावंत यांनी। शिवाजी महाराज संग्रहालयाचे अभिरक्षक असलेले प्रवीण शिंदे सर आपल्यासोबत आहे। सर, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। या आता छत्रपती शिवरायांची जी वाघनखं आहे त्यांचा प्रवास कसा असणार आहे? 19 जुलै 2024 रोजी सदर वाघनखे सातारामध्ये दाखल झाली। त्यास 6 महिनेचा कालावधी झालेला आहे। आत्तापर्यंत 2 ते 2.5 लाखच्या लोकांनी संग्रहालयास भेट दिलेली आहे आणि वाघाचे दर्शन घेतलेले आहे, वाघनखेचे दर्शन घेतलेले आहे। सदर वाघनखे ही 31 जानेवारी 2025ला नागपूर येथे जाणार असल्यामुळे मी सर्व शिवप्रेमींना आवाहन करू इच्छिते की आपण संग्रहालयास भेट देऊन वाघनखेची पाहणी करावी। गझल गायक हरिहरन, अभिनेता रितेश देशमुख, त्याचप्रमाणे गुजरातचे गृहमंत्री दडे साहेब आणि इतर कलाकारांनी भेट दिलेली आहेत। किती लोकांनी आत्तापर्यंत ही वाघनखं बघण्यात आलेली? आत्तापर्यंत 2.5 ते 3 लाख लोकांनी वाघनखेचे दर्शन घेतलेले आहे। शिवप्रेमींना काय आव्हान कराल? मी शिवप्रेमींना हेच आवाहन करू की 250 वर्षानंतर सदर वाघनखे सातारामध्ये आलेले आहेत, त्यामुळे वाघनखेचे आपण दर्शन घेण्याकरता संग्रहालयास भेट द्यावी आणि वाघनखाचे दर्शन घ्यावे। नंतर ही वाघनखे नागपूरला जाणार असल्यामुळे आपल्याला पुन्हा पाहता येते की नाहीत हे सांगू शकत नाही। साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा।